नमस्कार प्रिय मराठी वाचकांचं माझ्या मराठी कथा आणि कविता या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत। आज मी सुप्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांची अतिशय गाजलेली कादंबरी मृत्युंजय वाचणार आहे। या मृत्युंजयमध्ये महारथी कर्णाचं मनोगत सुरुवातीला आहे। भाग 5। हस्तिनापूर कुरु राज्यांची सामर्थ्यशाली आणि संपन्न राजनगरी, महापराक्रमी योद्ध्यांची नगरी, अनेकविध कलाकारांची नगरी, ज्या नगरीची मी मनोमन चित्र रेखाटत होतो, ज्या नगरीबद्दल मी बाबांच्या तोंडून आजपर्यंत नुसतं ऐकतच आलो होतो, ते हस्तिनापूर। ते हस्तिनापूर 1 मासानंतर दृष्टिक्षेपात येऊ लागलं। वाड्यांचे आणि मंदिरांचे कळस आकाशाच्या उदरात घुसल्यासारखे उभे होते। नगराला चंदेरी पाण्याचा विळखा देऊन गंगा संतपणे वाहत होती। तिच्या पात्रात असंख्य पक्षी चित्कारत होते। आजूबाजूच्या 2-3 योजनात फक्त उंचच उंच झाडे, वाडे, गोशाला, अश्वशाला, मंदिरं आणि व्यायामशाळा यांची गर्दी उडाली होती। महाप्रतापी आणि पुण्यवान कौरवराज धृतराष्ट्रांच्या नगरात आमचा रथ प्रवेश करीत होता। माझ्या आयुष्याचा रथसुद्धा आता या नगराच्या मार्गावरूनच धावणार होता। चंपानगरीत गंगामातेनं जशी मला सोबत दिली होती तशीच ती इथेही देईल काय, मी स्वतःलाच विचारलं। मार्गावरची धूळ उडवीत रथ नगराच्या सीमेत घुसला। घोडे पाण्याला घेऊन जाणारे अश्वपाल, गायींच्या घंटांच्या तालावर परत फिरणारे गोपाल, पाण्याकरता गंगेकडे कलश घेऊन निघालेल्या स्त्रिया, शेतातील मशागत करून खांद्यावर नांगर टाकून परत फिरणारे कृषीजन, माझे डोळे तेथील एक एक दृश्य टिपू लागले। पश्चिम क्षितिजावर सूर्यदेव नगराचा निरोप घेण्यासाठी रेंगाळत होते। त्यांनी फेकलेल्या किरणांनी क्षितिजावरच्या ढगांना गुलाबी, केसरी, रुपेरी असे अनेक रंग चढले होते। आपल्या किरणांनी ती मनोहर किमया करणाऱ्या सूर्यदेवांकडे मी आदराने पाहू लागलो। आपली काहीतरी मौल्यवान वस्तू दुसऱ्याच्या हाती देताना एखादा कुलललनेच्या मुखावरचा जसा विरहाचा भाव असतो तसाच काहीतरी विचित्र भाव त्यांच्या या स्वरूपात मला दिसत होता। त्यांच्या शेजारीच एक काळा कुट्ट ढग होता, त्यामुळे मला कदाचित तसा भास झाला असावा। आपल्या मावळत्या किरणांची असंख्य लांबट बोटं हस्तिनापूरच्या मुखावर फिरून जणू ते आता सांगत होते, आता आपली भेट उद्या। आमचा रथ राजवाड्याच्या महाद्वारातून आत शिरला। द्वारपालांनी वाकून बाबांना अभिवादन केलं। रथ अश्वशालेपाशी थांबला। नेहमीप्रमाणे शोण पटकन उडी मारून खाली उतरला। मी रथातूनच राजवाडा पाहू लागलो। नुकत्याच जन्मलेल्या मुलासारखा तो गोंडस दिसत होता। तो संपूर्ण राजवाडा पांढऱ्या संगमरवरी पाषाणांनी बांधलेला होता। सगळी चंपानगरी सहज त्या राजवाड्याच्या तटात बसू शकली असती इतका मोठा त्याचा घेर होता। तट घडवलेल्या काळ्या पाषाणांनी बांधलेला होता। काळ्या तटात असलेला तो धवल राजवाडा मातीच्या काळ्या मडक्यात काठोकाठ भरलेले न होते। मध्ये एक गोलाकार असा पाण्याचा तलाव होता। त्यात मावळत्या सूर्यदेवांची असंख्य किरणं मन मानेल तसा विहार करीत होती। निरनिराळ्या रंगाचे मासे निशुभ्र एटेदार मानेचे राजहंस विहरत होते। निळ्या पांढऱ्या रंगाची कमळं वायुलहरींबरोबर इकडे तिकडे डोलत होती। त्या तलावाच्या चारी कोपऱ्यांवर शुभ्र पाषाणात कोरलेल्या 4 सिंहाकृती होत्या। समोरच राजवाड्यात जाण्यासाठी वर चढलेल्या असंख्य पायदंड्या होत्या। चाळा म्हणून मी त्या सहज मोजल्या। 105 होत्या त्या। एखादी पायदंडी चुकली तर नाही ना या शंकेनं मी त्या परत मोजू लागलो। 1, 2, 4, 10, 20, 50, 100, 101, 2, 4, 5 आणि 106। अरे, मगाशी तर 105च होत्या, आता 106 कशा झाल्या, मी विचार करू लागलो। असेनात का 105 नाही तर 106, आपल्याला काय, असा विचार करीत उत्तरीय सावरीत मी हस्तिनापुराच्या त्या वैभवशाली आणि पवित्र भूमीवर पाय ठेवणार इतक्यात काळ्याभोर 7 घोड्यांचा एक रथ वायूच्या गतीनं धडाधड आवाज करीत महाद्वारातून आत शिरला। कुणीतरी पोटतिडकीनं ललकारी दिली, हस्तिनापुराधिपती महाराज धृतराष्ट्रपुत्र युवराज शिरोमणी दुर्योधन
सगळे सेवक नि द्वारपाल एकदम अंग झटकून उभे राहिले. बाबांनीही रथाच्या दिशेनं वाकून अभिवादन केलं. काय काका, केव्हा आलात चंपानगरीहून? युवराजानं रथातून उतरताना हसत हसत विचारलं. हो, आत्ताच येतो आहे युवराज, बाबांनी विनयानं उत्तर दिलं. मी रथातून युवराज दुर्योधनाकडे पाहू लागलो. त्याच्या अंगावर योद्ध्याचा वेश होता. त्यात तो विष्णूसारखा शोभून दिसत होता. हातातील डेरेदार गदेमुळे तर तो फारच ऐटदार दिसत होता. इतक्यात उडी मारून तो खाली उतरला आणि बाबांजवळ आला. त्याच्या चालीत कोणातही न आढळणारी ऐट होती. त्याचं प्रत्येक पाऊल मत्त हत्तीप्रमाणे भूमीत भक्कमपणे रुतत होतं. हातावरून वारंवार घसरणारं उत्तरीय सावरताना तो आपल्या हाताला दमदार झटके देत होता. त्याचे घारसट डोळे विलक्षण भेदक आणि पाणीदार होते. नाक भाल्याच्या पात्यासारखं सरळ तरतरीत होतं. पण का कुणास ठाऊक, त्याच्यातील एकच गोष्ट मला मात्र खटकली. ती ही की सगळ्या जगाला विळखा घालू पाहणाऱ्या एखाद्या अजगरासारख्या त्याच्या भुवया फारच जाडणी वक्र होत्या. आमच्याकडे पाहत त्यानं बाबांना विचारलं, काका, हे कोण? हा माझा मुलगा कर्ण आणि त्याचा छोटा बंधू शोण युवराज, बाबांनी उत्तर दिलं. कर्ण आणि शोण, छान लय आहे. पण यांना कसं काय आणलं आज आपली राजनगरी दाखवायला? ठीक आहे, अमात्यांना भेटा, ते दाखवतील त्यांना सगळं नगर. झंझावातासारखा तो आला तसा वळला नि विजेसारखा झपाझप राजवाड्याच्या पायदंड्या चढू लागला. जवळजवळ सगळ्या पायदंड्या तो चढूनही गेला. आता एकच पायदंडी शिल्लक राहिली. पण तिथेच थांबून तो पुन्हा माघारी वळला नि पावसाच्या सरीसारखा क्षणार्धात सरसर त्या सगळ्या पायदंड्या उतरून तो परत आमच्याजवळ आला. माझ्याजवळ येऊन माझ्या कुंडलांकडे एकटक पाहत तो म्हणाला, ही तुझी कुंडलं तुला जन्मजातच आहेत काय? होय, मी त्याच्या घाऱ्या डोळ्यात खोलवर पाहत उत्तर दिलं. फारच सुंदर दिसतोस तू या कुंडलांमुळे, इतका की तू या काकांचा मुलगा आहेस यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. काय काका? माझ्या खांद्यावर हात ठेवीत त्यानं मान मागे टाकून खदखद हसत बाबांना प्रश्न विचारला. ते गडबडून गेले असावेत. काहीच उत्तर न देता ते तसेच गप्प उभे राहिले. मगाच्या त्या काळ्याकुट्ट ढगानं बहुधा सूर्यदेवांना झाकलं असावं, कारण पांढऱ्या शुभ्र दगडांचा तो सगळा राजवाडा क्षणात पांढरट फिकट दिसू लागला. मला त्यामुळे थोडंसं कोंदटल्यासारखं वाटलं. युवराज दुर्योधन आला तसा परत झपाझप पावलं टाकीत पायदंड्या चढून निघूनही गेला. आम्ही दोघंही त्याच्याकडे पाहतच राहिलो. त्याची पाठमोरी आकृती हळूहळू अस्पष्ट होत गेली. थोड्या वेळापूर्वी झाकाळलेलं आकाश आता निवळलं असावं, कारण अस्पष्ट दिसणाऱ्या पायदंड्या पुन्हा स्पष्ट दिसू लागल्या. बाबा रथशाळेत रथ सोडून आले. पायदंड्या चढण्याचा त्रास नको म्हणून शोणाला त्यांनी आपल्या दालनात पोहोचतं केलं. महाराज धृतराष्ट्रांना भेटण्यासाठी म्हणून आम्ही या भव्य राजवाड्याच्या पायदंड्या चढू लागलो. त्या पायदंड्या चढताना माझ्या मनाच्या मंदिरात स्मृतींची घंटा घणघणू लागल्या. बाबांनी असंच केव्हा तरी सांगितलेल्या कुरुवंशातील पराक्रमी पूर्वजांच्या गोष्टी मनाच्या खोल गाभाऱ्यातून उफाळून एकाएकी वर येऊ लागल्या. भीती, कुतूहल, आदर, संकोच नि श्रद्धा अशा अनेक विचित्र भावनांनी माझं मन भरून येऊ लागलं. सोमवंशातील पराक्रमी महाराज हस्ती यांनीच हे गंगेचं विपुल आणि स्वच्छ पाणी पाहून फार वर्षांपूर्वी इथं हे नगर वसवलं होतं. त्यांचे पंतू महाराज कुरु इतके पराक्रमी निघाले, त्यांच्या नावानंच प्रजाजन पूर्वीच्या सोमवंशाला कुरुवंश म्हणून ओळखू लागले. त्यांच्या वंशजांना कौरव म्हणून मानू लागले. त्या महापराक्रमी महाराज कुरूंनीच हा वाडा बांधला होता. ज्या सोमवंशात बुद्धिमान मनू, पुरुषश्रेष्ठ पुररवा, इंद्राला सुद्धा शरणागती पत्करायला लावणारे नहुष, आपल्या दिग्विजयानं सारा आर्यावर्त दणानून सोडणारे ययाती, त्यांचे पराक्रमी पुत्र यदुनी पुरु, जनमेजय, अहंयाती, देवातिथी, दुष्यंत, भरत, हस्ती
आणि अजमीड यांसारखे तेजस्वी महाराज झाले होते. त्या सोमवंशाचा आपल्या कर्तृत्वानं प्रजाजनांना विसर पाडायला लावणारे महाराज कुरु किती विक्रमी आणि गुणसंपन्न झाले असले पाहिजेत. कसे असतील ते महाराज कुरु? पण महाराज कुरुच का? त्यांच्यानंतर तरी या राजवाड्यावर काय कमी पराक्रमी राहिले होते? विदुरथ, अनन्वशन, परीक्षित, भीमसेन, परिश्रवम अशा एकापेक्षा एक पराक्रमी महाराजांची मालिकाच या कुरुकुलात तयार झाली होती. महाराज कुरु म्हणजे तर कुरुकुलाचं भूषणच होते. एका मत्स्यकन्येशी विवाह करणारे परिश्रवस महाराजांचे पुत्र शंतनू यांनी तर कुरुकुलात एक नवाच आदर्श घालून दिला होता. एवढ्या अमाप राजवैभवावर यथकिंचितही म्हणून लाथ मारणारे त्यांचे बंधू महाराज देवापी म्हणजे तर कुरुकुलाच्या परंपरेचा साक्षात कळसच. किती विविध प्रकारच्या विजयाच्या आनंदानं धुंद झालेले एक एक दिवस या राजवाड्याने पाहिले असतील. एक एक कक्ष मागं टाकीत आम्ही चाललो. माझे डोळे जाता जाता जेवढं शक्य होतं तेवढं टिपू लागले. राजवाडा अनेक सुघड कक्षांनी सुशोभित झालेला होता. कक्षातील प्रत्येक पाषाणी खांबावर सुबक नक्षी कोरली होती. खांब एकेका अखंड गंडकी पाषाणातच घडवले होते. कक्षांच्या भिंतीवर कुरुकुलातील पूर्वजांच्या जीवनप्रसंगातील अनेक सुंदर सुंदर चित्र रेखाटलेली होती. प्रत्येक कक्षाच्या द्वारावर दासदासी विनयानं उभ्या होत्या. त्यांच्या प्रत्येक हालचाली तत्परतेनं होत होत्या. जागोजागी योद्ध्यांचे सुबक असे निरनिराळ्या पावित्र्यातले घोटीव पाषाणी पुतळे उभे होते. ठिकठिकाणी लाकडी पिंजऱ्यात मयूर, कोकिळ, कपोत, भारद्वाज असे पक्षी कोंडले होते. ते चित्रविचित्र आवाज काढत होते. कौरवांच्या पराक्रमाचं जिवंत शिल्प होतं. ती राजवास्तू. आम्ही महाराजांच्या रक्षित कक्षात आलो. सगळी उत्सुकता डोळ्यात आणून मी पाहू लागलो. सोन्यानं मढविलेल्या एका उंच नक्षीदार आसनावर महाराज धृतराष्ट्र बसले होते. त्यांच्या मस्तकावर नक्षीदार सोनेरी मुकुट होता. अंगात मधूनच चमकणारी तलम राजवस्त्र होती. गळ्यात माणिक, मोती, वैदुर्य यांच्या टपोऱ्या माळा होत्या. त्यातून बाहेर पडलेली प्रकाशाची निळसर वलय त्यांच्या पुष्ट गळ्याभोवती दाटली होती. रुंद छातीचे महाराज दाट, भरदार पांढऱ्या दाढीमुळे एटदार दिसत होते. पण त्यांच्या डोळ्यांभोवती काळी काळी वलय होती. डोळे मिटल्यासारखे दिसत होते. त्यांच्या उजव्या हाताला पण थोडंसं खाली एका साध्या लाकडी आसनावर एक सौम्य नितळ चेहऱ्याची व्यक्ती बसली होती. शुभ्र उत्तरीयाचं एक टोक तिनं डाव्या खांद्यावरून मागं टाकलं होतं. त्यातून उघडे पडलेले गोरे पुष्टदंड केळीच्या गाभ्यासारखे सतेज होते. चेहरा कुंभासारखा गोल होता. डोळे शांत आणि गंभीर होते. कपाळावर गंधाचा एक ठसठशीत टिळा होता. महाराजांच्या डाव्या बाजूला आणखी एक उंचपुरी व्यक्ती हातात दंड घेऊन उभी होती. आत्यंतिक आदरानं बाबांनी महाराजांना वाकून वंदन केलं. मलाही त्यांनी तसं करण्यासाठी खुणावलं. मीही वाकून प्रणाम केला. मी आपला सेवक सुतराज अधिरथ आपल्याला क्षेम इच्छून वंदन करीत आहे. माझा हा पुत्र कर्णही अत्यंत आदरानं आपणाला वंदन करीत आहे महाराज. वाकूनच बाबा म्हणाले, ए सुतराज अधिरथा, काय म्हणते तुझी चंपानगरी? आणि तुझ्याबरोबर तुझा तो कवचकुंडल असलेला पुत्रही आहे की काय? आम्ही पुष्कळ ऐकलं आहे त्याच्या त्या कवचकुंडलांबद्दल. होय महाराज, तोच तो कर्ण. असं, बाळ कर्णा, जवळ ये. त्यांनी अचूक माझ्याकडे हात केला. बाबांनी मला जवळ जाण्यासाठी खुणावलं. मी झटकन पुढा झालो. महाराजांनी चाचपडत माझा हात हातात धरला. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांच्या दोन्ही डोळ्यांच्या लिपलिपीत तांबसर कडा पाणावल्या होत्या. पापण्यांजवळचे स्नायू पापण्या उघड्या करण्यासाठी अतिशय अधीरतेनं वळवळू लागले.
पण पापणे उघडण्याऐवजी डोळ्यांच्या कडांवर साचलेलं पाणी मात्र घरघळून गालावरती शुभ्र दाढीत मिसळलं. मी वाकून त्यांच्या चरणांना स्पर्श केला. त्यांनी दंडाला धरून मला झटकन वर उठवलं. आपल्या थरथरत्या हातांनी त्यांनी माझा चेहरा आपल्या उंजळीत धरला. बोटांनी कानातील कुंडलं चाचपून पाहिली. त्यांच्या त्या थरथरत्या स्पर्शात कसली तरी विलक्षण ओढ होती. भुवया उंचावीत उजवीकडे वळून ते म्हणाले, विदुर, खरोखरच आश्चर्य आहे. याची ही मांसल कुंडलं म्हणजे असामान्य गोष्ट आहे. होय महाराज. आणि त्याच्या अंगावर हिरण्यवर्णाचं कवचही आहे. विदुरानं बाबांकडे पाहत विचारलं, अधिरथा, तू तर श्यामवर्णी आहेस, मग तुझा हा पुत्र हिरण्यवर्णी कसा? तो मातृवर्णी आहे गुरुदेव. बाबा हात जोडून महाराजांना म्हणाले. एक विनंती आहे महाराज. बोल अधिरथा, काय आहे? राजकुमारांच्या बरोबर माझ्या पुत्रालाही काही युद्धशास्त्र शिकायला मिळालं असतं तर? अवश्य अधिरथा, असाच जा आणि गुरु द्रोणांना भेटून यांची नावं त्यांच्या युद्धशालेत आत्ताच घालून टाक. डावीकडे उभ्या असलेल्या उंच व्यक्तीला महाराज म्हणाले, वृषकवर्मा यांना लागेल ती मदत करा. आज्ञा महाराज. राजदंड जराही न वाकविता अमात्य वृषवर्मांनी वंदन केलं. महाराजांना वंदन करून आम्ही बाहेर पडलो. वळण्यापूर्वी मी विदुरांकडे पाहिलं. त्यांच्या भव्य कपाळावर एक बारीकशी आठी उमटलेली मला दिसली. कुठेतरी लांबवर पाऊस पडला असला की कधीकधी निरभ्र आकाशात सुद्धा नुसतीच वीज चमकून जाते, तशी ती मला वाटली. आम्ही नगरातून युद्धशालेकडे चाललो. मी बाबांना विचारलं, महाराजांच्या डोळ्याला काय झालं आहे? ते अंध आहेत बाळ. आणि म्हणूनच त्यांच्या पत्नी राजमाता गांधारी देवीसुद्धा समदुःखी होण्यासाठी डोळ्यांवर वस्त्र बांधून हे जग पाहण्याचं टाळतात. राजमाता गांधारी देवी? होय, युवराज दुर्योधनांची माता. त्यांना आणखी 99 पुत्र आहेत. आता युद्धशालेत तू त्या सर्वांना पाहशीलच. महाराज पंडूंचे पुत्र पांडवही तुला आता पाहायला मिळतील. पांडव? होय, या राज्याचे खरे अधिकारी कौरवराज महाराज पांडू होते. पण अकालीच वारल्यामुळे हे राज्य त्यांचे बंधू महाराज धृतराष्ट्र यांच्याकडे आले. त्या महाराज पंडूंचे जे 5 पुत्र आहेत त्यांनाच नगरजन पांडव म्हणतात. म्हणजे कुरुकुलात 105 राजकुमार आहेत तर एकूण 5 पांडव आणि 100 धृतराष्ट्र. इतके राजकुमार एकमेकांशी कसे वागत असतील याचे कुतूहल माझ्या मनात निर्माण झालं. आणि 2 महाराज आणि 1 पितामह. पितामह भीष्म. बाबा म्हणाले, 2 महाराज कोण? एक महाराज धृतराष्ट्र आणि दुसरे विदुर. विदुर महाराज कसे? मगाशी तर तुम्ही त्यांना गुरुदेव म्हणालात. होय बाळ, महाराज धृतराष्ट्रांचे गुरुदेव विदुर हे बंधू आहेत, पण त्यांनी राजसन्यास घेतला आहे. संन्यास? संन्यास म्हणजे काय?